पेट्रोल डिझेल बाबतही चिंता, सरकारकडून समितीही स्थापन. इराणच्या इंधन प्रकल्पांवर हल्ले करू नये, अमेरिकेचे इस्रायलला निर्देश. युद्धानंतर इराणच्या तेल क्षेत्राशी संबंध ठेवायचे, अमेरिकेकडून स्पष्टता. पश्चिम आशियातील युद्धाचा परिणाम, भारतानं बांगलादेशला पाठवलं 5,000 टन डिझेल. ठाण्यातली 70% हॉटेल्स गॅसवर, लग्न कार्यालय देखील बंद होण्याच्या मार्गावर. अपुऱ्या सिलेंडर पुरवठ्यानं व्यवसायावर गंभीर परिणाम. आखाती युद्धाचा विमान प्रवाशांना फटका, इंधन दर वाढल्यानं एअर इंडियाकडून प्रवासी तिकिटात वाढ. रेल्वेतील IRCTCची भोजन सेवा ही बंद होण्याची शक्यता, गॅस टंचाईमुळे धावत्या रेल्वेतील भोजन सेवा होणार बंद. धुळे जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा, गॅस सिलेंडर अभावी हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ, काही ठिकाणी चुलीवर जेवण बनवणं सुरू. नागपूर जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकरांचं नागरिकांना आवाहन. शॉर्मा स्टॉल लावण्यावरून मुंबईत वाद, गुजराती लोकांनी स्टॉल हटवण्यास सांगितल्याचा आरोप, मराठी व्यावसायिकांना गुजराती दमदाटी करत असल्याचा दावा. जळगावच्या एरंडोलमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको, पोलिसांनी संशयित आरोपीला घेतलं ताब्यात. बदलापूर स्त्री बीच प्रकरणात नाशिकमधून धक्कादायक माहिती समोर, नाशिकच्या मालती IVF मधून वर्षभरात 96 महिलांचा बीच खरेदी, कागदपत्र तपासणीत धक्कादायक माहिती समोर. मुंबईनं मार्चमध्येच गाठली तापमानाची 40, हंगामातील सर्वाधिक उष्णतेची झाली नोंद. समान नागरी कायद्यासाठी सर्वोच्च न्यायालय अनुकूल, कायदेमंडळानं सद्विवेकानं निर्णय घ्यावा, देशभरात समान नागरी कायदा लागू करण्यास सर्वोच्च न्यायालयानं दर्शवली अनुकूलता. इंडिगोचे CEO पीटर एल्बर्स यांचा राजीनामा, कंपनीवर ओढावलेल्या नामुष्कीनंतर 3 महिन्यांनी झाले पायउतार. अर्शदीप सिंगला दंड, डॅरेन मिचेलच्या दिशेनं चेंडू फेकल्या प्रकरणी कारवाई, अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजाच्या अंगावर चेंडू मारल्याचं प्रकरण.